तारीख आम्हीच निवडली होती. फक्त सांगितलं लवकरात लवकर करा. मग लवकरात लवकर 2 दिवस पण होतात, 3 दिवस पण होतात. पण जास्त दिवस पण टिकूशिवाय कुठे सरप्राईज गेलं तर मग काय. म्हणून अशा आणि 28-29 ही रात्र अशी धरली होती. मी तुम्हाला सांगितलं की अंधारी रात्र ती तशी पाहिजे होती आम्हाला. आणि ते आम्हाला ते बरंच झालं. आणि म्हणून 28 हे केलं. आणि तुम्हाला वाटतं डिसेप्शन जे मी सांगितलं ना, सरप्राईज अँड डिसेप्शनमध्ये भारत मी म्हणतो मास्टर आहे. कारण की 29 तारखेला प्राईम मिनिस्टर मोदींनी प्रेस कॉन्फरन्स बोलवली होती 10 वाजता. आणि सगळे होते आपले आज तक सबसे तेज वगैरे सगळे आले होते. आणि ते सगळं तयार की तेव्हा सांगितलं इंडस वॉटर तेव्हाही चालू होतं की आम्ही हे करणार. ते सगळे प्रश्न विचारायला तयार होते की इंडस वॉटर ट्रीटीचं काय होणार, कसं होणार, काय. आणि आमच्या ते DGMO सरदार जे होता जनरल रणबीर सिंग, त्याने सांगितलं आम्ही सर्जिकल स्ट्राईक. ते एकदम चाट पडले, त्यांना माहीतच नाही सर्जिकल स्ट्राईक काय असतं, माहीत नाही. मग सगळे करायला म्हणजे हा एवढा मोठा सरप्राईज आणि डिसेप्शन हे झालं. त्यामुळे हे सगळं शक्य झालं. पण सर त्या स्ट्राईकच्या बद्दल सांगा ना पुन्हा एकदा. म्हणजे आता पुन्हा त्याची तो जो झाला आणि म्हणजे त्यातलं तुम्हाला सगळ्यात समाधान देणारं किंवा तुम्हाला खूप अभिमान वाटला अशी गोष्ट काय होती त्याच्यातली? सगळ्यात म्हणजे आमची प्लॅनिंग आणि प्रिपरेशन. आणि दुसरी गोष्ट सरप्राईज अँड डिसेप्शन. म्हणजे सरप्राईज असं होतं की हे 15-16 दस्ते त्यांना सांगितलं नाही कोण जाणार आहे. ते शेवटच्या 2 दिवसात सांगितलं तुम्ही तयार राहा. त्यांना हे पण नाही सांगितलं शेवटी की कोणते टार्गेट्स आहे. त्यांना पण नाही वाटलं की आपण अक्रॉस जायचं आहे. त्यांना असं वाटलं की आतमध्येच कोणतरी टेररिस्ट साईड होतं ते करायचं. आणि आम्ही सगळ्यांचे मोबाईल वगैरे काढून घेतले. आणि आपण जेव्हा कोविडमध्ये असं होतं क्वारंटाईन, ते सगळे क्वारंटाईनमध्ये होते. त्यांना काही माहीत नाही काय सुरू आहे. आणि शेवटच्या दिवशी त्यांना सांगितलं आणि प्रत्येकाचा गाईड दिला. म्हणजे मी सांगत नाही गाईड वगैरे कसे असते, तर डिफरंट थिंग म्हणजे होते असे की म्हणजे एक्सपर्ट गाईड होते. ते कुठले होते दॅट यू कॅन डिसाईड. तर ते त्यांनी गाईड आम्ही त्यांना दिले आणि ते त्यांना घेऊन गेले तिथे. आणि तिथे बिलकुल विचार